नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होतीये आणि या वर्षाची सांगता ही एकादशीने होतीये। म्हणजे 30 तारखेला आहे पुत्रदा एकादशी आणि 31 तारखेला आहे भागवत एकादशी। तर आपल्याला या वर्षाची सांगता ही खूप छान करायची आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत पण अगदी उत्साहामध्ये करायचं आहे। त्यासाठी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे। बघा, दुर्गाष्टमी आहे 28 तारखेला, तर शाकंभरी देवी नवरात्र उत्सव चालू होतोय। त्याआधी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे, कारण जिथे अस्वच्छता असते, जाळी जळमट असतात, तिथे नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात वास करते आणि नकारात्मक ऊर्जा जर जास्त असेल तर चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपलं मन उत्साहित होत नाही। त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये काही बदल करायचे, ते म्हणजे आपण आपल्या संपूर्ण घराची फरशी ही मीठ, हळद, गोमूत्र, गंगाजल टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आपल्या घरामध्ये जर काही तुटक्या फुटक्या वस्तू असतील, काही सामान असेल, तर ते आपल्याला त्वरित बाहेर काढायचं आहे। काही इलेक्ट्रिक वस्तू असतील ज्या खराब झालेत त्या त्वरित रिपेअर करून आणा, किंवा जर रिपेअर होणार नसतील तर मग त्या आपण टाकून द्याव्यात। आता तुटलेली काही भांडी असतात किंवा टब, बादली अशा वस्तू तुटलेल्या असतात, आपण त्या ठेवून देतो, तर त्या ठेवू नका, त्याही आपल्याला काढून टाकायचेत। आणि जेवढी तुम्ही तुटलेल्या खराब वस्तू बाहेर काढाल तेवढी नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते, कारण अशा या खराब वस्तू खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा ही तयार करतात। आणि जर आपल्या घरामध्ये कुठे जाळी जळमट झाली असतील तर ती पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचेत, कारण 28 तारखेपासून शाकंभरी देवी नवरात्र उत्सव सुद्धा चालू होतोय आणि नंतर दोन्ही एकादशी आहेत आणि नवीन वर्षाची सुरुवात पण होतीये। तर आपल्याला नवीन वर्षामध्ये काहीही एक चांगला संकल्प घ्यायचा आहे की या वर्षामध्ये मी अमुक एक गोष्ट चांगली करेल। तुम्ही स्वामींचा जप याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलाय, तर स्वामींचा लिखित नाम जप कसा करायचा हाही व्हिडिओ नक्की बघा। तर अशीही आपल्याला जुन्या वर्षाची सांगता आणि नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ।